हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे रामनवमी. रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता ब्लॉग मी दुपारी बनवते. झोप वगैरे झाली, खूप थकली होती कामं करून. आणि बाबून मी मस्त झोपलो होतो. आता झोपेतून उठलो आहे. तर आता वाजले 4:30 आणि म्हटलं चला आता काहीतरी चटरपटर बनवून खाऊ. भाजी पोळी आहे पण कंटाळा आला होता. म्हटलं आज काहीतरी चटरपटर बनवून खाऊ. तर चला बनवू काहीतरी. घरात जे असलं ते बनवायचं आणि खायचं. पास्ता आहे आपल्याकडे. त्याच्यात आहे फुटाणे आणि आपण बनवू पास्ता. आपल्याकडे अख्खा मसूर केला होता मी सकाळी आहोच्या डब्यासाठी. तर अख्खा मसूर आहे, पोळी आहे. बाबूसाठी केली होती मी तेला मिठातली गवारीच्या शेंगा. तर गवारीच्या शेंगा पण आहेत, पण आम्हाला खायचा मूड थोडा वेगळा झाला. आता आम्ही ना थोडासा पास्ता बनवू. तुम्ही कसा बनवता पास्ता मला सांगा. मी आता माझ्या पद्धतीने बनवते. आता सध्या माझ्याकडे मॅगी मसाला पण नाही आणि पास्ता मसाला पण नाही. आपल्याला आहे त्याच्यातच आहे, जे आपल्याकडे आहे त्याच्यातच बनवायचं आहे आपल्याला. तर आपण थोडासाच बनवू. तर हा असाच व्हिडिओ माझा तुम्हाला दाखवते ना मी पास्ता कसा बनवते ते. तर हा बघा, आपण असा पास्ता घेतलाय. याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. आणि आपण याला उकळून घेऊ थोडंसं, नाही का, बॉईल करून घ्यायचं थोडंसं. त्याच्यात आपण घालूया थोडंसं मीठ. नंतर पण घालायचं आपल्याला, आता थोडंसंच घालू आपण. तर मी बॉईल करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर बघू शकता आपला पास्ता बॉईल झाला आहे. आणि आपल्याला हाफ बॉईलच करून घ्यायचा आहे, कारण बनवतो ना आपण. आणि खूप लवकर होतो तो. रव्याचा पास्ता आहे हा, त्याच्यामुळे वेळ नाही लागत जास्त, पटकन होतो. सो आता आपण ना कापून घेऊयात. हे बघा, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा कापून घेऊया. बारीक कापून घ्यायचं. आज कुठेतरी बाहेर जायचं होतं, पण आज आव्हाना सुट्टीच नव्हती. तर आज मी राम मंदिरात नाशिकचे गेलो असतो. खूप छान असतं आणि तुम्हाला दाखवलं असतं. ठीक आहे, आपण जाऊ नेक्स्ट टाइम. तर तुम्ही बघू शकता आपण टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची थोडीशी कापून घेतली आहे. आणि आपला पास्ता पण इकडं मस्त बॉईल झाला आहे बघा. हाफ बॉईल करून घेतला आपण, तर मस्त झाला आहे. तर आता आपण बनवूया. पहिले ऑइल टाकून घेऊ. तुम्हाला जसं लागतं ना तसं तुम्ही टाका. तर मी थोडंसंच टाकते, जास्त नाही टाकत. ते जास्त वाटतंय मला, पण ठीक आहे. आता आपल्याला याची थोडीशी मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरे घालायचे. आवाज आला ना मोहरीचा, त्याच्याशिवाय जिरं कधीच घालायचे नाही.
नाहीतर मग ती मोहरी ना तोंडामध्ये सारखी सारखी तोंडात येते. आता आपल्याला टाकायची जिरं. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा. त्यानंतर टोमॅटो. आणि आपण बारीक कापलेली हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. कॅमेरा खूप हालत असेल तर ॲडजस्ट करून घ्या, समजून घ्या, कारण व्हिडिओ पण मीच बनवते आणि रेसिपी पण मलाच बनवायची, तर समजून घ्यायचं थोडं मला. तर असं आपल्याला हे कांदा चांगला थोडासा मऊ द्यायचा आहे, कांदा टोमॅटो. आणि त्यानंतर आपल्याला बाकीचं टाकायचं आहे. आता याच्यात आपण घालू थोडीशी हळद. आपण हिरवी मिरची टाकली होती म्हणून आपण ना लाल तिखट थोडंसंच घालू, जास्त नको. आणि नंतर घालू आपण मीठ, एवढं मीठ. आणि मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स झालं ना आपलं लाल तिखट चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता माझ्याकडे नाही तर कोथिंबीरच नाही, माझी कोथिंबीर झाली होती खराब. उन्हामुळे कोथिंबीरच राहत नाही आहे, तो माझी खूप सारी कोथिंबीर खराब झाली, मी फेकून दिली. आणि हे बघा आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे पास्ता. आता कमी गॅस करायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आता याच्यासाठी ना पास्ता मसाला किंवा मग मॅगी मसाला असता तर खूप छान, आणखी छान टेस्ट आली असती, पण अशी पण याची टेस्ट खूप भारी लागणार आहे. तर बघा कसा झालाय आपला पास्ता. आणि मला सांगा, माझ्याकडे शिमला मिरची होती पण आता ती संपली, त्याच्यामुळं मग मी साधी मिरची थोडीशी घातली त्याच्यामध्ये. आणि कोथिंबीर पण नव्हती, आपल्याकडे जे होतं त्यातच बनवलेलं आहे. चीज पण नाही आहे माझ्याकडे सध्या, नाही तर चीज घातलं असतं तर आणखी खूप छान झालं असतं. सो आपला पास्ता आहे रेडी. आता आपण याला काढून घेऊ मस्त. आणि बाबूला विचारू कसा झालाय. माझा पास्ता एक खाली पडला. एक मिनटं, इकडे बघू शकता आपला पास्ता कसला भारी झालाय. तर मला जवळून दाखवते बघा, छान झालाय. तर आपण बाबूला विचारू कसा झालाय ते. चला तर चला आपण विचारू बाबूला. बाबू, मी काय बनवलंय बघ. होय, आता तू मला सांगा टेस्ट करून. ओके, हे बघ आता बाबू आपल्याला सांगेल टेस्ट करून. हे घे, छान स्पायसी आहे, छान आहे बाबू. बाबूला तिखट लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता, तरी पण तो बिचारा छान आहे म्हणतोय. तर चला आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता मी खाती आहे पास्ता, तर तुम्ही पण या खायला, खात राहा, मस्त राहा, मजेत राहा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय बाय. पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, चला बाय.